डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी 18 एप्रिल 2025 रोजी स्वतःच्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येप्रकरणी रुग्णालयातील मनीषा माने मुसळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 19 एप्रिल पासून 25 जून पर्यंत त्या कोठडीतच होत्या. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला. त्यांनी आता वकिलांमार्फत न्यायालयात दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला होता. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी तो अर्ज फेटाळला आहे. मनीषा यांनी 17 एप्रिल 2025 रोजी डॉक्टरांसह त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांना ईमेल केला होता. त्यात त्यांनी रुग्णालयात होणारा अन्याय थांबवावा, अन्यथा दोन्ही मुलांना मारून रुग्णालयासमोर जाळून आत्महत्या करेन असे म्हटले होते. त्यानंतर डॉक्टरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कपड्यात सुसाईड नोट सापडली. त्यावरून डॉक्टर अश्विन वळसंकर यांनी मनीषा विरुद्ध फिर्याद दिली आणि पोलिसांनी 19 एप्रिलला मनीषाला अटक केली. यात मनीषा या दोषी नसून तो ईमेल म्हणजे आपल्यावरील अन्यायाची व्यथा मांडणारा होता, अशी बाजू ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी न्यायालयात मांडली होती. त्यांनी मनीषाला या गुन्ह्यातून दोषमुक्त करावे अशी बाजू मांडली होती, पण त्याला सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत यांनी हरकत घेतली. दोन्ही बाजूंचा युक्तिवादानंतर न्यायालयाने मनीषाचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला आहे. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून